नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल रिअल इस्टेट विथ इंजिनियर शुभममध्ये. हा माझा इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे. तर माझ्या चॅनलचा चालू करण्याचा उद्देश हाच आहे, की मी आजकाल बघतो इकडे बऱ्याचशा आपल्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये अनऑर्गनाइज गोष्टी होतात. म्हणजे अजूनही फ्रॉड होतात. रेरा 2017ला आलं, तरी पण रेराला सुद्धा फसवलं जातं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये रेराला सुद्धा फसवून 65 बिल्डरचा मोठा घोटाळा बाहेर आला. यामध्ये भरडला जातो तो आपला सामान्य माणूस, जो राबतो, कष्ट करतो आणि आपल्या फॅमिलीसाठी एक चांगलं सुंदर असं घर असावं असं त्याला वाटतं. पण कुठेतरी त्याची फसवणूक होते. हे मी बऱ्याच दिवसापासून न्यूजमध्ये बघतो, वेगवेगळ्या चॅनलवरती बघतो, यूट्यूब चॅनलवरती बघतो. आणि तेव्हा एक प्रश्न येतो, की आपण ह्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलं, 4 वर्ष सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं, या क्षेत्रामध्ये काम करतो, तर आपण एक शॉर्ट्स व्हिडिओमध्ये लोकांना जागरूक केलं पाहिजे, रिअल इस्टेटचं नॉलेज दिलं पाहिजे. त्यासाठी माझा हा प्रयत्न असणार आहे, की तुम्हाला बेसिकपासून ते टॉपपर्यंत सर्व रिअल इस्टेटच्या गोष्टी, कसं काय काय बघायचं, रिअल इस्टेट काय असतं, प्रॉपर्टीचे टाईप्स काय आहेत, तर घेताना प्रॉपर्टी कोणती पण घेताना आपला पहिला उद्देश काय आहे, आपलं पहिलं घर आहे तर कसं ते निवडावं, कोणत्या आपण लिगल मॅटरमध्ये त्या फसू नये, आपलं कष्टाचे पैसे बुडू नये, हा आपला पहिला प्रेफरन्स पाहिजे. आपलं दुसरं घर आहे तर तुम्ही कशामध्ये गुंतवणूक केली पाहिजे, रेंटल इल्ड असते ती कशी बघायची, कोणते रेंटल इल्ड बघणार कशी, ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे, सांगणार आहे. तर हा माझा एक बेसिक उद्देश आहे. मला इथे कोणालाही काही विकायचं नाही आहे, की बाबा माझं हे प्रोडक्ट घ्या, ते प्रोडक्ट घ्या. तर असं काहीच नाही आहे. मी तुम्हाला एक मला वेळ मिळेल तसा, मी जॉब करत करत हे चालू केलेलं आहे. तर मी मला वेळ मिळेल तसा गोष्टी टाकणार आहे यूट्यूब चॅनलला माझ्या, आणि त्या एकदम फ्री तुम्हाला बघायला मिळणार आहेत. शॉर्ट्समध्ये असतील, खूप काही मोठं नसेल. जेव्हा कधी वाटेल, गरज आहे, लोकांची डिमांड असेल की तुम्ही मोठा व्हिडिओ बनवा, तर आपण तसं पण बनवू. पण सध्या आपण छोट्या छोट्या गोष्टी बेसिकपासून, की एक रिअल इस्टेट ज्याला काहीच माहीत नाही, रिअल इस्टेट काय आहे, मला घर घ्यायचं तर मी कशी सुरुवात करावी, इथून ते शेवटपर्यंत, की कमिन्समेंट सर्टिफिकेट काय असतं, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट काय असतं, अप्रूव्ह प्लॅन काय असतो, आपला फ्लॅट जो बनतो, आपण जो घेतो, तो अप्रूव्ह प्लॅनप्रमाणे बनला की नाही. जर तसं नसेल तर खूप मोठा पुढे जाऊन तुम्हाला त्रास होतो. त्यामुळे मी हे असे व्हिडिओ बनवत राहणार आहे, आणि तुम्ही पाहत राहा. माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.